महर्षी पब्लिक स्कूल अमरावती, वर्ग 8वा, विषय मराठी. घाटात घाट वरंदा घाटाची प्रश्न उत्तरे आपली राहिलेली होती. पाठ संपलेला होता. तर पुढच्या भागामध्ये म्हणजे आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत घाटात घाट वरंदा घाटाची प्रश्नोत्तरे स्वाध्याय. बरोबर आहे, कारण की आधीच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्रश्नोत्तरांवर फक्त नजर फिरवलेली होती, परंतु पूर्णपणे जाणून घेऊन ती आज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तर आपला जो हा पाठ होता तो पाठ पुण्याहून महाडकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हा वरंदा घाट आहे आणि तो वरंदा घाट पाहण्यासारखा आहे. चला तर मग वरंदा घाटाच्या स्वाध्यायामध्ये कोणकोणती प्रश्न उत्तरे दिलेली आहेत. सर्वप्रथम आपण बघणार आहोत आकृती पूर्ण करा. काय पूर्ण करा? आकृती पूर्ण करा. तर आकृतीमध्ये आहेत. पहिली आकृती पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा. पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा. म्हणजे पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या ज्या खुणा आहेत त्या खुणा कशा, तर आपण खाली बघणार आहोत. त्यानंतर आहे पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा. पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा. आता ओघतक्ता तयार करा म्हटलं की इथे तक्ता दिलेला आहे. पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. रिकामी बॉक्स दिलेला आहे. पाण्यातून अलगदपणे वाहून जातात. त्यानंतर आहे मग रिकामा बॉक्स दिलेला आहे. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. खालील शब्दसमूहांचा काय स्पष्ट करा? अर्थ स्पष्ट करा. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. जिगरबाज भटके, रंगीली पायवाट, डोंगरांची सोंड. तुमच्या शब्दात माहिती लिहा.
वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा. वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा. त्यानंतर दुसरा आहे कावड्या किल्ला. दुसरं काय आहे? कावड्या किल्ला. वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा. आणि 2 आहे कावड्या किल्ला. खेळूया शब्दांशी. खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणाच्या योग्य जोड्या लावा. विशेषण आणि विशेष्य. विहंगम, गरमागरम, घोंघवणारा, काळाशार, अरुंद. इकडे आहे वारा, पाषाण, पायवाट, दृश्य, कांदा भजी. त्यानंतर आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा. पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे. कडेच्या खाली अंडरलाईन. चमचमीत मेनू मजबूत. चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. जिगरबाज भटक्यांसाठी कावड्या किल्ला सज्ज आहे. खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घटिया. गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. म्हणजे यासारखे जे प्रश्नाचे उत्तरे आहेत त्याच्यानुसार आपल्याला सोडवायचं आहेत. तर पाठ 5वा. घाटात घाट, वरंधा घाट. आकृती पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या पुन्हा आपली जी पहिली आकृती होती, आपण सर्वात सुरुवातीला आकृती पाहिली तर ती काय, तर सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरविणारा मातीचा सुगंध. पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या पुन्हा सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाची बातमी पसरवणारा मातीचा सुगंध. त्यानंतर प्रश्न दुसरा मधला आहे पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा. ओघतक्ता दिलेला आहे की पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, डोळ्यासमोर येऊ लागतात, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात. दुसरा बॉक्स जो रिकामा दिलेला होता तर त्याच्यात काही डोळ्यासमोर येऊ लागतात. तिसऱ्या बॉक्समध्ये दिलेला आहे की पाण्यातून अलगदपणे वाहून जातात.
तर चौथ्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. जिगरबाज भटके. जिगरबाज भटके. बराच वेळ गेल्यावर ज्यांना थोडे भिजावेसे वाटते, पाय मोकळे करावेसे वाटते, म्हणून ज्यांना डेअरिंग करावेसे वाटते त्यांना जिगरबाज भटके असे म्हटलेले आहेत. ही जिगरबाज भटके कोणाला म्हटलेला आहे तसा जर प्रश्न आला तर बराच वेळ गेल्यावर ज्यांना थोडे भिजावेसे वाटते, पाय मोकळे करावेसे वाटतात, ज्यांना डिअरिंग करावेसे वाटते त्यांना जिगरबाज भटके असे म्हटलेले आहेत. त्यानंतर आहे प्रश्न तिसऱ्यामधलं दुसरं, रंगीली पायवाट. डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. तिथे जायला एक पायवाट आहे. डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. तिथे जायला एक पायवाट आहे. त्या टाक्यापासून परत जाताना या ओल्या वाटेवर आपले कपडे रंगतातच, म्हणून तिला रंगीली पायवाट म्हटले आहे. ही रंगीली पायवाट म्हणजे काय, तर डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. किती टाक्यांचा समूह आहे? 9 टाक्यांचा. डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. तिथे जायला एक पायवाट आहे. त्या टाक्यापासून परत जाताना या ओल्या वाटेवर आपले कपडे रंगतातच, म्हणून तिला रंगीली पायवाट म्हटले आहे. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? रंगीली पायवाट. आता आहे डोंगराची सोंग. कावड्या किल्ल्याकडे जाणाऱ्या ट्रॅकवर वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराचे जे सुडके आहेत ते सोंडसारखे दिसतात, म्हणून त्याला डोंगराची सोंड असे म्हटले आहे. डोंगराची सोंड कावड्या किल्ल्याकडे जाणाऱ्या ट्रॅकवर वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराचे जे सुडके आहेत ते सोंडसारखे दिसतात, म्हणून त्याला डोंगराची सोंड असे म्हटले आहे. आता खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणाच्या योग्य जोड्या लावा. विशेषण आणि विशेष्य याच्यामध्ये डायरेक्ट काय केलेलं आहे? उत्तर लिहिलेलं आहे. विहंगम दृश्य, गरमागरम कांदा भजी,
घोंघवणारा वारा, काळाशार पाषाण, अरुंद पायवाट. बरोबर, म्हणजे आडवं तिडवं असं काही लावण्याची गरज नाही. तर विहंगम दृश्य, गरमागरम कांदा भजी, घोंघवणारा वारा, काळाशार पाषाण, अरुंद पायवाट. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहेत. महाडकडे, कडेच्या खाली अंडरलाईन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे चमचमीत मेनू मजबूत चापायला. चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. आता इथं सारखीच्या खाली अंडरलाईन केलेली नाही आहे, पण सारखीच्या खाली अंडरलाईन आहे. जिगरबाज भटक्यांसाठी, साठीच्या खाली अंडरलाईन आहे. कावडा किल्ला सज्ज आहे. जिगरबाज भटक्यांसाठी कावडा किल्ला सज्ज आहे. खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घटिया. घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घटिया. उद्गारवाचक चिन्ह, त्याला म्हणतात एक्सक्लामेटरी सेंटेन्स. गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. एकेरी अवतरण चिन्ह इंटू इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे 1 आणि पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप दिलेला आहे, त्याला म्हणतात पूर्णविराम. काय म्हणतात? पूर्णविराम. त्यानंतर आहे आता आपल्याला स्वमत लिहायचं आहे. तर स्वमत आहे वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात लिहा. पावसाळ्यात म्हणजे वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा. पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते. मूर्ख म्हणजे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते. पाण्यावर हिरवीगर्द झाडी झुकलेली असते. त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात. दरीमध्ये जिकडे तिकडे हिरवळ फुललेली असते.
डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात. पाऊस सतत पडत असतो. मोठमोठ्या खडकांवर चाबूक मारीत पाणी खडाळत वाहत असते. हे दृश्य अतिशय विहंगम असते. डोळ्यांना खूप सुखावते. त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी, वडे, चहा असा राजेशाही चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो. त्यानंतर आहे कावड्या किल्ला. जे जिगरबाज भटके आहेत त्यांच्यासाठी कावड्या किल्ला सदैव तयार आहेत, असे लेखकांनी म्हटले आहे. वरंदा घाटातला कावड्या किल्ला फार मोठा आहे. तो फोडून घाटाच्या शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ जो 9 टाक्यांचा समूह आहे तो पूर्वी कावड्या किल्ल्याचाच एक भाग होता. इथून खाली उतरले की डांबरी रस्ता लागतो. त्याच्या उजव्या हाताच्या वळणावर कावड्या किल्ल्याकडे जाणारी अप्रतिम सुंदर छोटी पायवाट आहे. वरती डोंगराच्या सोंडेवर पोहोचता येते. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी जी अरुंद पायवाट एका सपाटीवर उतरते. तेथून शेवटचे चढण चढले की त्यावरून वरंदा घाटाचे सुरेख दर्शन होते. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी कावड्या किल्ल्याचे जोत्याचे अवशेष व ढासळून गेलेल्या बुरुजांचे अवशेष दिसतात. कावड्या किल्ल्याची सफर तशी मनोहारी आहे. आता हे जे 2 मोठे प्रश्न आहेत की पावसाळ्यात वरंदा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते. पाण्यावर हिरवीगर्द झाडी झुकलेली असते. त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात. दरीमध्ये जिकडे तिकडे हिरवळ फुललेली असते. डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात. पाऊस सतत पडत असतो. मोठमोठ्या खडकांवर चाबूक मारीत पाणी खडाळत वाहत असते. हे दृश्य अतिशय विहंगम असते. डोळ्यांना खूप सुखावते. त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी, वडे, चहा असा राजेशाही चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो. त्यानंतर आहे कावड्या किल्ला, की जे जिगरबाज भटके आहेत त्यांच्यासाठी कावड्या किल्ला सदैव तयार आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. वरंदा घाटातला कावड्या किल्ला फार मोठा आहे. तो फोडून घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ जो 9 टाक्यांचा समूह आहे तो पूर्वी कावड्या किल्ल्याचाच एक भाग होता. इथून खाली उतरले की डांबरी रस्ता लागतो. त्याच्या उजव्या हाताच्या वळणावर कावड्या किल्ल्याकडे जाणारी अप्रतिम सुंदर छोटी पायवाट आहे. वरती डोंगराच्या सोंडेवर पोहोचता येते. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी जी अरुंद पायवाट एका सपाटीवर उतरते. तेथून शेवटचे चढण चढले की त्यावरून वरंदा घाटाचे सुरेख दर्शन होते. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी कावड्या किल्ल्याचे जोत्याचे अवशेष व ढासळून गेलेल्या बुरुजांचे अवशेष दिसतात. कावड्या किल्ल्याची सफर अशी मनोहारी आहे. पाठ क्रमांक 5 घाटात घाट वरंदा घाट या पाठाचा स्वाध्याय आज अपन पाहणार आहोत. आज हम लोग जो हमने 5th लेसन पढ़ा है घाटात घाट वरंदा घाट, उसका हम स्वाध्याय देखने वाले हैं. स्वाध्याय शब्दार्थ आपण घेतलेत, पुन्हा एकदा वाचून घेऊया. शब्दार्थ वेद म्हणजे लक्ष, बेफाम सुसाट वेगाने, पोटभर मार खाणे
म्हणजे भरपूर मार खाणे. प्रत्यय, अनुभव. रोरावत म्हणजे रो रो आवाज करत. विहंगम म्हणजे विलोभनीय, सुंदर असं. चापणे, खाणे, कारवी, एक झाडाचं नाव येते. अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेला भाग. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आपला हा धडा शिकवून झालेला आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही स्वाध्याय सोडवलेला असेल आणि आता तुम्ही फक्त तुमची उत्तरच चेक करत असतील अशी मला अपेक्षा है। जैसे मैंने आपको पहले भी बताया है, तो मुझे आशा है कि लेसन जो पढ़ाया है वो देखा है आप लोगों ने और उसके बाद स्वाध्याय भी सॉल्व किया हुआ है और अभी आप लोग सिर्फ आंसर चेक कर रहे हैं। तो देखते हैं आप लोगों ने क्या क्या लिखा है। प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। आता आकृतीत काय दिलंय आपल्याला? पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा, म्हणजे पावसाळा सुरू झाला असं लेखकाला का वाटलं, तर हे आपल्याला ओळीच्या ओळी दिलेले असतात पुस्तकात, पण त्यातले मोजकेच शब्द उचलून आपल्याला अशा आकृतींमध्ये लिहायचे असतात। ऐसे आंसर लिखने वक्त हमें टेक्स्ट बुक में जब लेसन में बड़े बड़े सेंटेन्स होते हैं, जसं सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध, हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं, म्हणजे ये बड़े बड़े सेंटेंस है। तो इनमें से जो हमें चाहिए वो अपने वर्ड्स में बराबर वही हमें वर्ड्स उठा के यहाँ पे फिट करने होते, पूरे सेंटेन्स के सेंटेन्स यहाँ पे नहीं लिखने होते। जसं आपण दोन गोष्टी कोणत्या, की सोसाट्याचा वारा आल्यावर आणि मातीचा सुगंध आल्यावरती त्यांना जाणवतं की पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे। उत्तर लिखाणाची पद्धत पण समजून घ्यायची। पुढे पाहूया। आता हे प्रश्न क्रमांक 2, पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघ तक्ता तयार करा। आता ओघ तक्ता म्हणजे ओघाने होणाऱ्या घटना। ओघाने म्हणजे एका पाठोपाठ होणाऱ्या घटना, म्हणजे एक घटना घडली की त्याच्यानंतर लगेच दुसरी, त्याच्यानंतर लगेच दुसरी, त्याच्यानंतर लगेच दुसरी, एका पाठोपाठ काही घटना घडत जातात, तर त्याला आपण ओघाने घडणाऱ्या घटना असं म्हणतो। तसं हा ओघ तक्ता आपल्याला बनवायचा आहे। ओघ तक्ता का मतलब क्या होता है कि एक के बाद एक जो घटनाएं होती है उसे हम ओघाने येणाऱ्या घटना म्हणतात, और उसका चार्ट बनाना है। आता आपण पाहिला होता, आपण तो पॅरेग्राफ पाहूया पहिले, की बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर तळमळ या शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो। पावसाच्या आगमनातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात। मग डोळ्यातला कोणाचा आणि बाहेरचा, डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही। असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे। म्हणजे पावसाचं आगमन झाल्यानंतर काय काय होतं लेखकाच्या मनात ते आपल्याला ओघाने त्याच्या भावना आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत। बारिश आने के बाद लेखक के मन में जो जो भावनाएं आती है तो वो हमें एक के बाद वो कैसे उन्होंने बताई है वही हमें सिर्फ चार्ट में लिखनी है। मैंने ये भी बोला कि उनमें से जो मेन वर्ड्स है वही उठा के हमें यहाँ पे लिखने हैं, पूरा पैराग्राफ के पैराग्राफ नहीं लिखना है। अभी ये हम लोगों को उन लोगों ने फर्स्ट दिया हुआ है, पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, म्हणजे हे पहिलं दिलेलं आहे, तर याच्या नंतरच आपलं यायला पाहिजे। तर मध्ये पण दिलेलं आहे, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात। मग या दोघांच्या मध्ये कुठलं वाक्य आलेलं आहे तर त्याच्यातलं निवडून आपल्याला लिहायचं आहे। तर आपण पाहूया। पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, नंतर ते डोळ्यांसमोर येऊ लागतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात, मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही। म्हणजे जे पॅरेग्राफ मध्ये 4-5 ओळींमध्ये मांडलेलं आहे ते आपण ह्या 4 मुद्द्यांमध्ये स्पष्ट केलेलं आहे तक्त्यामध्ये। तक्ता हा जो असतो, जसं आपण शॉर्ट नोट तयार करतो ना आपल्या, त्याप्रमाणे हे आहे। जैसे हम लोग शॉर्ट नोट तैयार करते हैं उस तरीके से हमें ये लिखना होता है। यहाँ पे दिखाती हूँ मैं आप लोगों को, ये देखो, ये यहाँ से इन लोगों ने पूरा बरसण्याचा अर्थ कळू लागतो शब्दांचा, ते गतकाळात हे बघा, पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यात समोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यातून अलगदपणे वाहूनही जातात, मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही। बरोबर, मतलब एवढ्या सगळ्या ओळी आहेत, तर ह्या आपल्या 4 मुद्द्यांमध्ये फक्त मांडायच्या आहेत। इतने सारे सेंटेंस यहाँ से लेके यहाँ तक हमें क्या करना है, ये सिर्फ 4 पॉइंट में लिखना है, तो ये पॉइंट में लिखना भी हमें आना चाहिए। आलं लक्षात? म्हणजे पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, ते डोळ्यासमोर येऊ लागतात,
पाण्यातून अलगदपणे वाहून जातात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. अशा प्रकारे आपल्याला ते मुद्दे मांडायचे आहेत. हे नुसतं उत्तर लिहून घेऊ नका. ही उत्तरं मी कशी लिहिलेली आहेत, काय आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. कारण असंच्या असं काही परीक्षेमध्ये येत नाही. दुसरा वेगळा तक्ता देऊ शकतात. मग तेव्हा तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. सिर्फ ये आंसर देख के फटाफट लिखने की घाई नहीं करने की. आंसर क्यों, ये आंसर क्यों आया है, यहाँ पे यही क्यों आया है, वो हमें जानना है. क्योंकि एग्जाम में यही चार्ट आएगा, ऐसा कंपलसरी नहीं है. दूसरा भी कोई आ सकता है या फिर कोई दूसरे लेसन में भी ऐसा चार्ट आ सकता है. तो वो चार्ट कैसा बनाना है, कैसे पॉइंट निकालना है, ये भी हमें समझ में आना, ये इम्पोर्टेंट है. तो सिर्फ आपको सामने दिख रहा है वो लिख लिया फटाक से, तो आपको आंसर्स याद नहीं रहेंगे. हे पहिले लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. तर शब्दसमूह म्हणजे काय? शब्दसमूह म्हणजे खूप सारे शब्द असतात, त्याचा आपण छोटासा शब्द करतो. आता आपल्याला असं म्हणायचं आहे की आकाशामध्ये खूप खूप पक्षी उडतायत. मग त्याला आपण काय म्हणतो? खूप सारे पक्षी असले तर काय म्हणतो? थवा. आकाशात पक्ष्यांचा थवा उडतो आहे. बरोबर? म्हणजे आपण खूप सारे पक्षीचा एकच शब्द बनवला, थवा. त्याचप्रमाणे आता हे शब्द, आता जिगरबाज भटके हा एक छोटा शब्द आहे, त्याचा अर्थ मोठा आहे. असं जिगरबाज भटके, इसका मीनिंग क्या होता है? जीवाची पर्वा न करता बिनधास्तपणे भटकंती करणारे. मतलब जिनको अपने खुद का भी वो लोग ध्यान नहीं रखते, अपनी जान की परवाह किए बिना बिंदास जो घूमने निकलते हैं उनको क्या बोलते हैं? जिगरबाज भटके. जीवाची पर्वा न करता बिनधास्तपणे भटकंती करणारे. म्हणजे एवढ्या मोठ्या शब्दसमूहाचा हा एक शब्द बनवलाय त्यांनी, म्हणून त्याला शब्दसमूहाचा अर्थ असं म्हणतो आपण. आता रंगीली पायवाट. रंगीली पायवाट आपण काय पाहिलं होतं? जी पावसाने ओली झालेली आहे आणि सगळीकडे चिखल झालेला आहे. बरोबर? मग आपण त्याला काय म्हणू? पावसाने चिखलमय झालेली पायवाट. बरोबर? आता रंग काही दिलेला नसतो पायवाटीला. आपण जर तिला रंगीली पायवाट म्हटलं, कुठल्याही प्रकारचा रंग आपण द्यायला जात नाही पायवाटीवरती. पायवाट म्हणजे जिथे डांबर दगड़ा यांचा कोणताही वापर न केला साधी मातीची जी वाट असते ती. पायवाट का मतलब क्या होता है? जहाँ से सिर्फ पैदल लोग चल सकते, गाड़ी नहीं जाती, वहां पे डांबर, खड़ी, सीमेंट ऐसा रास्ता नहीं होता है, सिर्फ मिट्टी का रास्ता होता है. तो बारिश की वजह से क्या हो जाता है? वहां पे पानी से मिट्टी गीली हो जाती है, तो वो कलर अपने कपड़ों के ऊपर उड़ता है, तो इसलिए उसको रंगीली पायवाट बोलते हैं. रंगीली पायवाट म्हणजे काय? पावसाने चिखलमय झालेली पायवाट. डोंगराची सोंड. डोंगराची सोंड. तर डोंगराची सोंड म्हणजे काय? डोंगराचा एक तर वरचा भाग, त्याला मराठीमध्ये आपण सुळा म्हणतो, टोक म्हणतो किंवा उंच भाग म्हणतो. डोंगराचा असा उंच जो भाग आहे आणि अरुंद रस्ता म्हणजे छोटा रस्ता असतो तो जाण्यासाठी, तर त्याला आपण डोंगराची सोंड असं म्हणतो. आता प्रश्न क्रमांक 4. तुमच्या शब्दात माहिती लिहा. इथे तुमच्या शब्दात मी आतापर्यंत आपले 4 धडे अगोदरचे झालेले आहेत, तर त्याच्यातही प्रत्येक वेळेला सांगते की तुमच्या शब्दात याला महत्व आहे. कारण की धडा तुम्हाला किती समजला आहे, तरच जर धडा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये उत्तर सहजपणे लिहू शकतात. अगर आपको लेसन समझ में आ गया तो आपकी अगर लैंग्वेज हिंदी भी रही तो भी आप मराठी में अच्छी तरह से आंसर लिख सकते, अगर वो आपको समझ में आ गया तो. इसलिए तुमच्या शब्दात याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि हे उत्तर तुमच्या शब्दातच लिहिण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारचे गाईड वगैरे वापरू नका. स्वतःच्या शब्दात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याचं उत्तर काय येईल त्याचं मी तुम्हाला हे सांगून ठेवते की कशा प्रकारे पण लिहायचं तुम्हाला आहे. आता प्रश्न ओ. दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा. आता वरंदा घाटामध्ये आपण फिरलो, आपण पाहिलं, तुम्ही व्हिडिओ पाहिला ना वरंदा घाटाचा, की किती सुंदर तिथे झाडं, अगदी गर्द झाडी, पाण्याचे झरे, खूप हिरवगार वातावरण, हे सगळं आपण पाहिलं की नहीं? आप लोगों ने देखा ना सब? जो वीडियो हम लोगों ने लेसन जो पढ़ा उसके अंदर जो वीडियो देखा तो उसमें तो बहुत अच्छे से हमें वरंदा घाट कैसे समझ में आता है. तो जो जो आपने देखा है वो आपको लिखना है, आपकी बुक में भी दिया हुआ है. अभी देखो कुठून येत आहे याचं उत्तर? पाण्यावर झुकलेल्या हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे.
दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संत धार, मोठ्या मोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. आता हे जे तुम्हाला दिलेत ना, आता हे तुमच्या शब्दात लिहायचंय की वरंधा घाटातलं दृश्य कसं आहे. वरंधा घाटामध्ये अतिशय उंचच्या उंच झाडी व हिरव्या गच्च झाडीमधून पाण्याचे मोठे मोठे धबधबे वाहतात. दरीतलं हिरवं हिरवं रान सगळीकडे मोठे मोठे डोंगर दऱ्या आहेत, त्याच्यामध्ये हिरवी रानं आलेली आहेत. ढगाळलेले डोंगर म्हणजे वरंधा घाटामध्ये असं वाटतं की डोंगरावरती ढग उतरलेले आहेत आणि सगळीकडे आपण पाहिलं होतं ना ओढे नाले ज्याच्यातून ते लोक पाण्यातून जातायत, पाहत नाही. हवं असेल तर तुम्ही तो पुन्हा एकदा घाटाचं दृश्य पहा आपल्या लेसन मध्ये जाऊन, आणि तेच उत्तर जे तुम्ही पाहताय तेच तुम्हाला फक्त तुमच्या शब्दामध्ये मांडायचंय. कसं वाहणारं पाणी आहे आणि निसर्गाचं विहंगम म्हणजे सुंदर असं दृश्य वरंधा घाटामध्ये आहे. हम लोगों ने जब लेसन पढ़ा है तो उसमें स्टार्टिंग में मैंने जो वीडियो डाला है वो वीडियो आप लोग ठीक से देखो, और उसमें जो जो आपने देखा है वो सब इस क्वेश्चन के आंसर में हमें लिखना है. उसमें क्या क्या वर्ड्स आएगी वो भी ये जो वर्ड्स है मैंने आपको मार्किंग करके दी है, पर ऐसे कि ऐसा उठा के बुक में नहीं लिखना है. ये आपके वर्ड में आपको आपके वर्ड में लिखना है, आपकी भाषा में आपको लिखना है. आपकी भाषा में यानी कि मराठी में, पर आपको जिस तरह से समझ में आया है उस तरह से उसको लिखना है. ये देखो ये वर्ड्स और वो वीडियो देख के आपको आंसर तैयार करना है. आपको लगता होगा टीचर क्यों हमें आंसर बना के नहीं देती है. मैं आपको आंसर बना के दे सकती हूँ बेटा. मेरा बेटा भी आपके जैसे 8th स्टैंडर्ड में है, उसने इसका आंसर लिख लिया है. वो एक नोटबुक का पेज में ये स्लाइड में डाल सकती हूँ, आपको आंसर दिखा सकती हूँ, पर मुझे ऐसा नहीं करना है. जैसे मेरे बेटे ने अपने मन